गुड मॉर्निंग. नमो ग्रँड सेंट्रल पार्क. जसे की थंबनेल पाहून तुम्ही ओळखलेत असाल की ₹150 वाया कसे गेले. रविवार होता. बरेच दिवस झाले मुली मागे लागलेल्या की आपल्या सेंट्रल पार्कला जायचे ठाण्याला. म्हटलं चला यावेळेस घेऊन गेलो. सकाळी 7 वाजता निघालो. मस्तपैकी गाडी घेतली. कोळशेतला पोचलो आणि गाडी पार्क करून जेव्हा काउंटरवर आलो तिकीट घेतली. म्हटलं 15 वर्षाखालील मुलांसाठी फ्री आणि 15 ते वरचे जे वय आहे त्यांच्यासाठी ₹30 असे दर आकारले गेलेले. एरवी ₹20 असतात, परंतु रविवारी मात्र ₹30 असतात आणि गर्दी रविवारच्या मानाने काहीच नव्हती. मला तरी वाटलं की खूप गर्दी असेल म्हणून लवकरात लवकर मी गेलो, परंतु जाण्याला काय अर्थ नाही राहिला. तिथे गर्दीच नव्हती. असो, मी तिकीट घेतली 2 आणि जसा गेलो मला चेकिंग चालू असताना मनाई केली, कारण माझ्या हातात कॅमेरा होता SJ कॅम C300. तर त्यांनी कॅमेरा घेऊन जायला मनाई केली. म्हटलं का अलाव नाही, DSLR कॅमेरा अलाव नाही असं लिहिलेलं होतं, बट या कॅमेराला अलाव नाही असं वाटलं नव्हतं मला. म्हटलं ठीक आहे, नाही अलाव तर कॅमेरा तुमच्याकडे जमा ठेवा. तर त्यांनी ते देखील मनाई केलं, नाही आम्ही कॅमेरा नाही जमा करून ठेवू शकत. तर बोलले ते दुसऱ्या काउंटरवर जावरती. तिथे गेलो, तिथे देखील तीच कंडिशन. आपली मराठी आंबावले, आपला अभिमान, आपला स्वाभिमान. दुसऱ्या काउंटरवर त्यांनी देखील कॅमेरा ठेवून गेला मनाई केली. बोलतात ना आम्ही नाही घेऊ शकत. म्हटलं मग करणार का, मग कॅमेरा ठेवू तरी कुठे, तुम्ही घेऊन पण जाऊन देत नाहीत. बोलले सर एक तुम्ही तिकीट घ्या ₹150, मग तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊ शकता. म्हटलं ठीक आहे, आता काय पर्यायच नव्हता माझ्याकडे, म्हणून मी ₹150 काउंटरवरून तिकीट घेतली. तिकीट घेऊन पुन्हा गेलो तर पुन्हा रांगेत मला अडवलं गेलं. तिथे देखील सांगितलं गेलं की बाबा तुम्ही तिकीट काढलेच सर, परंतु तुम्हाला कॅमेरा अलाव नाही करता येणार. तुम्ही कॅमेऱ्याने फक्त पाणी, फुले, झाडे यांचेच व्हिडिओ करू शकता आणि स्वतःचे फोटो नाही काढू शकत किंवा इतरांचे फोटो नाही काढू शकत. आता म्हटलं सर ते शेवटी काही इलाजच नाही लागला. म्हटलं ठीक आहे चला, काय हरकत नाही. वाटलं तुम्ही कॅमेरा तुमच्याकडे ठेवा आणि तिकीट पण राहू द्या. कॅमेरा तर मी वापरणार, कारण मी नियम पाळणारा माणूस आहे. कॅमेरा जसा तसा खिशात होता. तर आतमध्ये जाऊन बघतो तर तो मोबाईलवर मस्तपैकी व्हिडिओ शूट करत होते, फोटो काढत होते. मग माझ्या विचार आला मनात, उगाच मी ₹150 तिकिटाला घालवलं म्हणून, कारण माझे ₹150 वाया गेलेच जमा होते. आणि मग शेवटी मी सुद्धा कॅमेरा जो माझ्या खिशात होता जसा तसा ठेवला. कॅमेराला हातही लावला नाही, नियम पाळायचे होते म्हणून. आणि त्यांनी त्यात पण धमकी दिली होती की जर तुम्ही कॅमेरा वापरताना दिसलात की फोटो काढताना किंवा स्वतःचे व्हिडिओ काढताना तर तुम्हाला ₹5000 फाईन पडेल, असं देखील सांगितलं गेलं होतं. आणि मी जेव्हा त्यांची जास्त विचारपूस केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की गेल्या 15 दिवसापासून हा नियम लागू झाला आहे कॅमेरा न वापरण्याचा. असो, शेवटी मोबाईलने जे व्हिडिओ शूट केले तेच आता तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. हे सर्व माझा मोबाईल Realme 8ने शूट केलेलं आहे.
कसला आवाज म्हणतो